नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय, ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची माहिती। आता विदर्भ असो मराठवाडा असो या भागामध्ये जे आहे हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांना हरभरा पेरून त्या ठिकाणी 15 ते 20 दिवस झालेले आहेत। आता शेतकऱ्यांच्या मनात जो प्रश्न असतो तो म्हणजे पहिल्या फवारणीचा। आता हे पहिली फवारणी नेमकी कधी घ्यावी, कोणती घ्यावी, कोणते औषध त्याच्यामध्ये वापरावे, किती प्रकारचे औषध वापरावे, त्याच्यानंतर त्या औषधांचं प्रमाण काय ठेवावं, हे प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत असतात। तर हे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलोय, ती म्हणजे हरभरा पिकावरची पहिली फवारणी। हरभरा पिकावर अत्यंत चांगली आणि उत्तम आणि स्वस्त अशी राहणारी या ठिकाणी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे, जी की तुमच्या हरभरा पिकासाठी अत्यंत चांगली राहील, जी तुमच्या हरभरा पिकाचा फुटवा त्या ठिकाणी वाढवेल। फुटवा वाढवल्यानंतर फुटवा जर तुमचा वाढला तर त्याला मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या लागेल, फुलांची संख्या जास्त असेल तर गाठ्यांचं प्रमाण जास्त असेल, आणि गाठे जास्त असले तर परिणामी तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढ होणार आहे। तर या ठिकाणी जे आहे हरभरा फवारणी पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला अनेक त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। कुठलं औषध वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, आणि त्याच्यानंतर कोणत्या टाइमला ही फवारणी करायची, तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती संपूर्ण हरभरा पिकाचं व्यवस्थापन तुम्हाला मिळणार आहे। या ठिकाणी संपूर्ण ज्या फवारण्या राहतील, पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, त्याच्यानंतर जे आहे त्याने शेंडेखुरणी कधी करावी, काय करावं, सर्व व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, सर्व व्यवस्थापन आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे। त्यामुळे चॅनलला जुळलेले राहा। तर शेतकरी मित्रांनो, चला आपण वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया। तर पहिली फवारणी हरभरा पिकावरती। तर हरभरा पिकावरती पहिली फवारणी घेत असताना त्याच्या ग्रोथ स्टेजमध्ये आपल्याला जी चांगली राहील ती म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 3 घटक वापरायचे आहेत। 3 घटक कोणते, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला इन्सेक्टिसाइड कीटकनाशक घ्यायचं आहे, कारण कीटकनाशक काय हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। कीटकनाशक या स्टेजमध्ये आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे, कारण आता हरभऱ्याचं झाड जे आहे आपलं ते या ठिकाणी एवढालं हरभऱ्याचं झाड असतं, आणि या कोवळ्या झाडावरती अळ्यांचा, कीटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे कीटकनाशक घेणे अत्यंत गरजेचे आहे। त्याच्यानंतर दुसरा घटक असा की आपल्याला टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे, आणि टॉनिक हे पहिल्या फवारणीमध्ये अत्यंत चांगलं असं वापरायचं आहे, जे की तुमचा फुटवा सुद्धा वाढवून देईल आणि तुमची हरभऱ्याच्या पिकाची ग्रोथ सुद्धा चांगल्या प्रकारची करेल। कारण जर तुमचा फुटवा वाढला तरच पुढे तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी जास्त मिळेल। त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीचं टॉनिक त्या ठिकाणी वापरायचं आहे। तिसरा घटक म्हणजे बुरशीनाशक। आपल्या सर्वांना माहिती आहे की हरभरा पिकावरती जो मुख्य रोग असतो तो म्हणजे मर रोग, आणि मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे। हा जर एकदा तुमच्या हरभऱ्याच्या पिकावरती आला, हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये, शेतामध्ये आला, तर संपूर्ण हरभरा पिकाचं तो त्या ठिकाणी नुकसान करून टाकतो। संपूर्ण हरभरा पीक जे आहे त्याची नासाडी त्या ठिकाणी होते। त्यामुळं हा मर रोग आपल्या पिकावर येऊ नये त्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून आपल्याला अगोदरच त्या ठिकाणी जे आहे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे। पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही लो क्वालिटीचं बुरशीनाशक वापरलं तरी चालेल, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन अगोदर पेरलेलं असेल, त्याच्यानंतर त्यांनी हरभरा पेरलाय, आता जसं आम्ही आमच्या शेतामध्ये केले, आम्ही सोयाबीन आणि तूर लावली होती, तूर आणि सोयाबीन घेतलं होतं। आता सोयाबीन निघालेलं आहे, तूर मात्र आहे, तूर आता तुरीला शेंगा वगैरे लागलेल्या आहेत। तर जो मधातला भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही हरभऱ्याची पेरणी केलेली आहे, हरभरा याच्यामध्ये पेरलेला आहे, बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये आम्ही मधात हरभरा टाकलेला आहे। तर या शेतामध्ये होतं आधी सोयाबीन, आणि आता आम्ही याच्यामध्ये हरभरा टाकला। तर यावर्षी काय झालं की सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला, तो म्हणजे खोडकूज असेल, मुळकूज असेल, अशा प्रकारचे रोग जे आहे हे हरभरा पिकावरती आले, हे बुरशीजन्य रोग होते। त्याच्यामुळं सोयाबीन असलेल्या शेतामध्ये हे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अद्यापही त्या ठिकाणी आहे। त्यामुळं बुरशीनाशक वापरणे आपल्याला हरभरा पिकासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण ते बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे तो हरभऱ्यावर सुद्धा होऊ शकतो। हे झाला तिसरा घटक। आणि एक एक्स्ट्रा घटक म्हणजे ते तुम्हाला वापरायचं आहे नीम ऑइल। आता हे नीम ऑइल का वापरायचं हे शेवटी मी तुम्हाला सांगेन। चला तर आता कोणते त्यामध्ये आपण औषध वापरायचे, हे 3 प्रकारचे ते आपण बघणार आहे, आणि किती प्रमाणात वापरायचे। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या नंबरला आपण बघूया टॉनिक कुठलं वापरायचं। तर टॉनिक घेत असताना तुम्हाला चांगल्या प्रतीचं घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट जे करतोय ते म्हणजे ॲग्रोमेट कंपनीचं स्ट्रेस किल हे टॉनिक जे आहे तुमच्या हरभरा पिकाची वाढ चांगल्या प्रकारे करतं। त्याच्यानंतर जे आहे तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुटवा फोडण्यास त्या ठिकाणी मदत करतं। आणि याच्यामध्ये जे घटक प्रेझेंट आहेत ते म्हणजे लिनोसल्फोनेट, त्याच्यानंतर आयर्न, झिंक आणि बोरॉन हे घटक याच्यामध्ये प्रेझेंट आहेत। हे घटक तुमच्या हरभरा पिकाच्या वाढीसाठी अत्यंत चांगले आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे झालं पहिलं टॉनिक। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला जर टॉनिक सजेस्ट करायचं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये बायोव्हिटा एक्स यूज करू शकता।
बायोविटा एक्स यूज करू शकता, नाही तर मग तुम्हाला जर विद्राव्य खत म्हणून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही महाधनचं 19-19-19 हे वापरू शकता, नाही तर ICL कंपनीचं 19-19-19 हे वापरू शकता। तर हे असे 3 प्रकारचे मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत, 3 पैकी तुम्ही कुठलं पण त्या ठिकाणी वापरलं तरी चालणार आहे। तर जे हे आहे आपलं स्ट्रेस किल, मी तुम्हाला पहिल्या नंबरला जे सांगितलं स्ट्रेस किल, हे स्ट्रेस किल काय करते की तुमचं जे हरभऱ्याचं झाड असतं, आता मी तुम्हाला दाखवतोच, हे जर तुमचं हरभऱ्याचं झाड आहे तर हरभऱ्याचं झाड याला मुळापासनं जे आहे वरती अन्नद्रव्य, पाणी, न्यूट्रियंट्स पोहोचवण्यासाठी काही ना काही घटक याच्यामध्ये असेलच ना, तो असतो घटक म्हणजे झायलेम आणि फ्लोएम। झायलेम आणि फ्लोएम अशा 2 प्रकारचे घटक जे आहे कोणत्या पण झाडामध्ये, हरभऱ्यामध्येच नाही, तुरीचं जरी उदाहरण घेतलं तुम्ही, तुरीमध्ये सुद्धा हे घटक प्रेझेंट, हे 2 प्रेझेंट असतात, झायलेम फ्लोएम। हरभऱ्यामध्ये सुद्धा झायलेम फ्लोएम, ते झायलेम आणि फ्लोएम हे काय काम करतात, तर हे एक प्रकारे जे आहे अन्ननलिका, पाणी नलिका, अन्ननलिका जशी काम करते ना आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारचं काम करतात। खालून तुमचे अन्नद्रव्य जे असतील, पाणी जे असेल, न्यूट्रिएंट जे असेल ते वरपर्यंत संपूर्ण झाडाला पोहोचवण्याचं काम झायलेम आणि फ्लोएम करतं। आणि हे झायलेम आणि फ्लोएम जे आहे ते जेवढं झाडाला गरजेचं आहे तेवढं पोहोचवतं, बाकीचं जे अन्नद्रव्य आहे, न्यूट्रिएंट्स आहेत हे स्टोरेज करून ठेवतं, स्टोअर करून ठेवतं, जपून ठेवतं। आणि हे जे जपून ठेवलेलं जे हे आहे अन्नद्रव्य आहे, हे जेव्हा आपल्या पिकाला गरज असते तेव्हा त्याला सोडतं। आणि हे स्ट्रेस किल हे काय करतं, स्ट्रेस किल हे जे स्टोरेज केलेलं जे अन्नद्रव्य आहे हे चांगल्या प्रकारे तुमच्या झाडाला पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम करतं, म्हणजेच की त्या ठिकाणी तुमच्या झाडाची वाढ चांगली होईल, हरभऱ्याच्या झाडाची, आणि त्याला जास्तीत जास्त फुटवा फुटेल, कारण की स्टोरेज केलेलं अन्नद्रव्य जर त्याला लागेल त्या वेळेत पोहोचलं तर नक्कीच त्याचा फुटवा वाढेल, वाढ चांगली होईल आणि उत्पन्नामध्ये फुलं गाठी वगैरे जास्त लागून उत्पन्नामध्ये वाढ होईल। त्यामुळे स्ट्रेस किल सुद्धा अत्यंत चांगलं आहे तुम्हाला टॉनिक म्हणून। बायोविटा एक्स मध्ये सुद्धा NPK तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो, एक्स्ट्रामध्ये त्याचा झिंक सुद्धा तुम्हाला मिळतो, त्यामुळे बायोविटा एक्स सुद्धा चांगलं राहील। आणि जर तुम्ही विद्राव्य घेतलं तर 19-19-19, कारण सुरुवातीच्या स्टेजला थोडाफार नायट्रोजन दिला तरी चालेल, आणि नायट्रोजन नसलेलं जरी विद्राव्य खत घेतलं तरी चालेल, कारण सोयाबीनचं आपण जर पीक घेतलेलं असलं अगोदर तर सोयाबीनचे जे नोड्यूल्स असतात ते नोड्यूल्स आपल्या शेतामध्ये जे आहे नायट्रोजन फिक्सेशन करून ठेवतात, त्यामुळं आपल्याला नायट्रोजनची जास्त प्रमाणात हरभऱ्याच्या पिकाला गरज नसते। तर हे झालं पहिला घटक, तो म्हणजे टॉनिकचा। या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे सर्व। आता दुसऱ्या नंबरला जो घटक घ्यायचा आहे तो म्हणजे आपला इन्सेक्टिसाइड दुसऱ्या नंबरला वापरायचा आहे। तर इन्सेक्टिसाइड कोणतं वापरायचं, तर इन्सेक्टिसाइड त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सजेस्ट करतो, एक म्हणजे ते आपलं ॲग्रोमॅक्स कंपनीचं जे आहे तेच आपलं बायोबिटर, हे सुद्धा तुम्ही इन्सेक्टिसाइड म्हणून त्या ठिकाणी वापरू शकता। आणि दुसरं जे सजेस्ट करेल ते म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्झोएट सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण पहिल्या स्टेजमध्ये जास्त प्रमाणात अळ्यांचा अटॅक नसतो, फक्त आपल्याला एक प्रिकॉशन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे अळीनाशक जे आहे, कीटकनाशक या ठिकाणी वापरायचं असतं। त्यामध्ये तुम्ही ॲग्रोटमेस कंपनीचं जे आहे ते बायोबिटर वापरू शकता, नाही तर मग इमॅमॅक्टिन बेन्झोएट 2 पैकी कुठलं पण वापरा त्या ठिकाणी, ह्या 2 वापरू शकता। जे बायोबिटर आहे ॲग्रोटमेस कंपनीचं, हे काय करतं तुमच्या हरभऱ्याच्या पिकावरती संपूर्ण कडवटपणा फैलून ठेवतो। कडवटपणा फैलल्यामुळं त्याच्यावरती अळ्यांचा अटॅक होत नाही, अळ्या त्याच्यावरती येत नाहीत त्या कडवटपणामुळं, आणि त्यामुळं आपलं त्या अळ्यांना जे आहे अन्नद्रव्य मिळत नाही, अन्नद्रव्य नाही मिळालं तर तशाच मरून जातात। आणि जे आहे जे अंडी घालण्याची त्यांची प्रोसेस असते, त्या येतात हरभऱ्याच्या झाडावरती, त्याच्यानंतर त्याच्यावरती फीड करतात, ते अन्नद्रव्य खातात आणि अंडी घालतात। ह्या अंडी घातलेली की ते अंडी पुढे चालून ह्या अंडींचं रूपांतर अळ्यांमध्ये होतं, त्यामुळं हे अंडे घालण्याची त्यांची प्रोसेसच तिथं थांबून जाते, कडवटपणामुळे ते झाडावर येत नाही, त्यामुळे पुढचं सुद्धा आपल्याला अळ्यांचं जास्त प्रमाण दिसून येणार नाही। त्यामुळे बायोबिटर सुद्धा चांगलं राहील इन्सेक्टिसाइड म्हणून, नाही तर मग इमॅमॅक्टिन बेन्झोएट घेऊ शकता 2 पैकी। त्यानंतर तिसऱ्या नंबरला जो घटक आहे तो म्हणजे बुरशीनाशकाचा। बुरशीनाशक कुठलं वापरायचं, तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक घेत असताना त्या ठिकाणी तुम्ही हलक्या प्रतीचं बुरशीनाशक पहिल्या फवारणीमध्ये घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये साप पावडर घेऊ शकता, नाही तर रोको पावडर, 2 सजेस्ट करेल मी तुम्हाला। पुढे चालून मी पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच नंतर कुठले आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहेत, तर पण आत्तापुरतं पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला रोको नाहीतर साप या 2 पैकीच तुम्हाला बुरशीनाशक हे वापरायचं आहे। तर हे झाले 3 घटक। आता शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे नीम ऑइल। तर हा नीम ऑइल आपल्याला का वापरायचा आहे ते मी तुम्हाला आता शेवटी सांगणार होतो। तर शेतकरी मित्रांनो, नीम ऑइल तुम्हाला यासाठी घ्यायचं आहे कारण नीम ऑइल काय करतं की तुमच्या संपूर्ण हरभरा पिकावर एक कडवटपणा जमवून ठेवतो। जसं बायोबिटर काम करतं, बायोबिटर थोड्या हलक्या प्रमाणात काम करतं, मात्र जर तुम्ही नीम ऑइल एक्स्ट्राचं घेतलं तर त्याचा तुम्हाला बेनिफिट चांगल्या प्रकारचा होईल। म्हणजे की हे नीम ऑइल तुमच्या हरभऱ्याच्या पिकावर 1 महिन्यापर्यंत पूर्ण कडवटपणा फैलून ठेवतो, पूर्ण कडवट राहतो तुमचं हरभऱ्याचं झाड, त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारच्या अळ्या त्याच्यावरती येत नाहीत, म्हणजेच की अळ्यांचं कीटकांचं प्रमाण कमी होऊन जातं।
त्यामुळं हा नीम ऑइल घटक सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता हे आपण चारही घटक या ठिकाणी बघितले, त्याच्यानंतर आपण बघणार आहे की यांचं प्रमाण किती आपल्याला ठेवायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे मी तुम्हाला पहिल्या नंबरला सांगितलेलं आहे ते म्हणजे टॉनिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रेस किल तुम्ही घेत असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे प्रति लिटर 1 ते 1.5 ml, म्हणजेच की तुमचा जो 15 लिटरचा पंप असेल त्याला तुम्हाला लागेल 15 ते 20 ml एवढं तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी याचं प्रमाण स्ट्रेस किलचं। त्याच्यानंतर जर तुम्ही बायोविटा एक्स घेत असाल तर बायोविटा एक्सचं प्रमाण तुम्हाला प्रति लिटर पंपासाठी म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला ठेवायचं आहे 30 ml। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विद्राव्य खत घेत असाल 19 तर याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे त्या ठिकाणी 75 ते 80 ग्राम 15 लिटरच्या पंपासाठी। आणि त्याच्यानंतर आता बघणार आहे आपण इन्सेक्टिसाइड म्हणजेच की कीटकनाशकाचं प्रमाण किती ठेवायचं। तर जे बायोबिटर हे कीटकनाशक मी तुम्हाला सांगितलं याचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी 15 लिटरच्या पंपासाठी ठेवायचं आहे 15 ते 20 ml। त्याच्यानंतर जे मी तुम्हाला इमेमॅक्टिन बेन्झोएट सांगितलं याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे 10 ते 12 ml 15 लिटरच्या पंपासाठी। आणि त्याच्यानंतर जी साप पावडर किंवा रोको पावडर हे मी तुम्हाला सांगितलं आहे याचं प्रमाण जे तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवायचं आहे त्या ठिकाणी 25 ते 30 ग्राम पर्यंत एवढं प्रमाण तुम्हाला प्रति 15 लिटरच्या पंपासाठी ठेवायचं आहे। रोको पावडर असेल, साप पावडर असेल, दोन्ही बुरशीनाशकांचं। आणि त्यानंतर नीम ऑइलचं प्रमाण ठेवायचं आहे 10 ml 15 लिटरच्या पंपासाठी। अशा प्रकारे तुम्हाला सर्व हे प्रमाण ठेवायचं आहे सर्व घटकांचं, टॉनिक, इन्सेक्टिसाइड म्हणजेच की कीटकनाशक, बुरशीनाशक आणि नीम ऑइल या 4 घटकांचं तुम्हाला प्रमाण मी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर फवारणी करत असताना फवारणी ही तुम्हाला सकाळच्या वेळेला करा म्हणजेच की 12च्या आत, आणि नाहीतर मग संध्याकाळी जे आहे 4च्या नंतर 3:30-4च्या नंतर ही फवारणी करा, कारण त्या वेळेला थोडं उन्हाचा प्रभाव कमी असतो, औषधांची लागण चांगल्या प्रकारे होती। आणि हवेचा हे पाहून तुम्ही फवारणी करा, कारण हवा जास्त प्रमाणात असली तर लागण चांगल्या प्रकारची होत नाही। त्यामुळे जे आहे फवारणी करत असताना सकाळचा टाइम, संध्याकाळचा टाइम हा बेस्ट राहील। तर अशा प्रकारे तुम्हाला हरभरा पिकावरती पहिली फवारणी घ्यायची आहे। अत्यंत चांगली ही फवारणी राहील, तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे रिझल्ट दाखवून देणारी ही फवारणी राहील। आता आमचं हरभऱ्याचं पीक जे आहे हे या ठिकाणी 15 दिवसांवरती आलेलं आहे, 15 ते 17 दिवस याला झालेले आहेत। आणि ही फवारणी तुम्हाला विशेष करून एक गोष्ट सांगायची राहिली, ही पहिली फवारणी तुम्हाला जी घ्यायची आहे ती 25 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये घ्यायची आहे। 25 दिवसानंतर ते 30 दिवसांच्या आत या पिरियडमध्ये तुम्हाला ही पहिली फवारणी तुमच्या हरभऱ्याच्या पिकावरती आटवायची आहे। तर आमच्या हरभऱ्याच्या पिकाला जे आहे 17 ते 18 दिवस या ठिकाणी झालेले आहे। 25व्या दिवसावरती आम्ही ही पहिली फवारणी घेणार आहे, जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर या ठिकाणी हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हरभरा पिकाच्या पहिल्या फवारणीची। तर ही हरभरा पिकाच्या पहिल्या फवारणीची माहिती मी तुमच्यापर्यंत सविस्तरपणे चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन हरभरा पिकाविषयीच्या माहितीसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।